सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हेगडेवार समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय दिंडी स्पर्धेमध्ये शिशु विकास मंदिर दौंड या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी युद्ध नको बुद्ध हवा हे पथनाट्य सादर करण्याबरोबरच विविध अभंग आणि भजनांच्या माध्यमातून आणि वारकरी नृत्याच्या माध्यमातून दिंडी सोहळा खूपच रंगतदार बनवला। तसेच या विविध उपक्रमांमधून सामाजिक संदेश देण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला। या दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यासाठी शिशु विकास मंदिर दौंड संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साळुंखे मॅडम तसेच सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका यांचे महत्त्वाचं मार्गदर्शन लाभलं। या आयोजित कार्यक्रमांमध्ये शिशु विकास मंदिर दौंड या शाळेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं। सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं सर्वांनी कौतुक केलं। काय झालं रखमाबाई, कुणाच्या मूर्ती बसवताय? अजून कोणाचा? ते युद्ध करणाऱ्या माणसांचा। पण आता झालं काय? अहो, या युद्धामुळे स्वयंपाकाला गॅस मिळेना, महागाई वाढली। आता काय टीव्हीवर युद्धाच्या बातम्या बघूनच पोट भरायचं? होय, या युद्धामुळे कुणाचं चांगलं झालं आहे? युद्ध करणाऱ्या सैनिकांचे संसार मोडतात, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो, माणूस माणसाच्या जीवावर उठतोय, सामान्य जनता महागाईने भरडली जाते। म्हणूनच म्हणतात युद्धाची आग भडकते जेव्हा, युद्धाची आग भडकते जेव्हा, लाल रक्ताने भिजते भूमी सारी, लाल रक्ताने भिजते भूमी सारी। बंदुकाचे गददार निनाद, बंदुकाचे गददार निनाद, मृत्यूची सावली फिरते चौकडे मारी, मृत्यूची सावली फिरते चौकडे मारी। माणुसकीची होते इथे होळी, माणुसकीची होते इथे होळी, आणि राख होते इतिहासाची, आणि राख होते इतिहासाची। युद्धाच्या या क्रूर खेळात, युद्धाच्या या क्रूर खेळात फक्त किंकाळी उडते वेदनांची, फक्त किंकाळी उडते वेदनांची। आपण पाहिले अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध तब्बल 107 दिवसांनी थांबले, पण या युद्धातून माणसाने काय साध्य केले? अमेरिका आता इराणला $300 अब्ज भरपाई म्हणून देणार आहे, पण पर्यावरणाची जी हानी झाली, जो मनुष्य संहार झाला, तो कसा भरून निघणार? या युद्धात 10,000 पेक्षा जास्त निष्पाप नागरिक मारले गेले, 800 शाळा, 400 आरोग्य केंद्र उद्ध्वस्त झाली, $300 अब्ज चुराडा झाला। मनुष्याच्या या अहंकारी वृत्तीची ही जबरी किंमत होती। याच्यावर उपाय काय? माणसाच्या अपेक्षा, अहंकारासाठी, समस्यांसाठी युद्ध गरजेचे आहे का? खरंच युद्ध गरजेचे आहे का? खरंच युद्ध गरजेचे आहे का? पण या युद्धातून समस्या सुटतील का? पण या युद्धातून समस्या सुटतील का? शाही लुधियानवी साहेब म्हणतात, जंग तो एक खुद मसला है, जंग तो एक खुद मसला है, जंग क्या मसला सुलझाएगी, जंग क्या मसला सुलझाएगी, खून और आग बरसेगी, खून और आग बरसेगी, भूख और इतिहास कल लाएगी, भूख और इतिहास कल लाएगी। इसलिए ए इंसानों, इसलिए ए इंसानों, जंग चलती रहे तो बेहतर है, जंग चलती रहे तो बेहतर है। हम और आप दोनों के घर में, हम और आप दोनों के घर में क्षमा जलती रहे तो बेहतर है, क्षमा जलती रहे तो बेहतर है, क्षमा जलती रहे तो बेहतर है, क्षमा जलती रहे तो बेहतर है। होय, हे बरोबर आहे, पण माणूस आता माणसासारखा राहिला नाही, त्याला जगावर राज्य करायचे। पण या सामान्य जनतेला शांती पाहिजे। आता तुला कोणती शांती पाहिजे, वरच्या आळीची का खालच्या आळीची? तसं न बघता शांती म्हणजे मनाची शांती, विचारांची शांती। होय, जगाला जिंकण्याचे 2 मार्ग आहेत, एक सिकंदर जो संपूर्ण जग जिंकून रिकाम्या हाताने गेला, आणि दुसरे बुद्ध जे रिकाम्या हाताने जंगलात गेले आणि संपूर्ण जग जिंकून आले। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हाती न घेता तलवार, हाती न घेता तलवार, हाती न घेता तलवार, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, बुद्ध राज्य करी जगावर, बुद्ध राज्य करी जगावर, बुद्ध राज्य करी जगावर। बुद्ध
त्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवले व जगाला जिंकले. जगामध्ये शांततेचा प्रसार केला. म्हणूनच स्वतःला जिंका, जग आपोआप जिंकले जाईल. स्वतःला जिंका, जग आपोआप जिंकले जाईल. स्वतःला जिंका, जग आपोआप जिंकले जाईल. पण इथे माणूस बुद्धांच्या विचारांना विसरून युद्धाचे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.